नागपूर विधान भवनावरती आदिवासींचा धडक मोर्चा। महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी आणि टोकरे कोळी या जमातीच्या नागरिकांना कोळी या नोंदणीवरून जात प्रमाणपत्र देण्याची मागणी। लहुजी शक्ती सेनेची मुंबई नागपूर पायी वारी नागपूरमध्ये दाखल। मातंग समाजाला अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये स्वतंत्र आरक्षण मिळावं या मागणीसाठी पायी वारी। आमदार मिहिर कोटेचा यांच्याकडून मुंबईमधील बांगलादेशींचा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला। मानखुर्द, मालाड, देवनार परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती बांगलादेशी, कारवाईची कोटेचा यांची मागणी। मुंबईतील लव्ह जिहाद आणि लँड जिहादवरती कारवाईसाठी नेत्रम ॲप या ॲपच्या डेटाच्या आधारे कारवाई केली जाईल। मिहिर कोटेचा यांच्या प्रश्नाला सामंत यांचं उत्तर, तर एक स्पेशल टीम तयार केली जाईल असंही केलं स्पष्ट। मुंबईतल्या कोळीवाड्याच्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून 6 महिन्यांमध्ये कोळीवाड्याला गावठाणाचा दर्जा दिला जाईल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। अपात्र लाडक्या बहिणींनी 165 कोटींना लुबाडलंय। महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती, तर 9526 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी रक्कम वसूल त्यांच्याकडून केली जाईल अशी माहिती देखील अदिती तटकरे यांनी दिली आहे। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षभरात साथीच्या रोगांमध्ये वाढ झाली आहे। वर्षभरामध्ये कोरोनानं 46 तर हिवतापाने 20 जणांचा मृत्यू झालाय। विधानसभेत मंत्री प्रकाश आंबेडकर यांची लेखी उत्तराच्या माध्यमातून माहिती। पुणे आणि परिसरामधील 32,523 कोटींच्या कामांना मंजुरी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 220 विकास कामांवरती मोहर। रस्ते नियोजन झाल्याच्या नंतरच विकास कामं अंतिम करा, फडणवीसांच्या सूचना। गेल्या 5 वर्षांमध्ये 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडलंय, तर 14 वर्षात 20 लाखांपेक्षा अधिक लोकांनी भारतीय नागरिकत्व सोडल्याची केंद्र सरकारची संसदेत माहिती। मुंबईच्या मुस्लिम बहुल भागामध्ये भाजपपेक्षा शिंदेंना पसंती मिळत असल्याची बाब भाजपच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे। सूत्रांनी माहिती दिली आहे। मुंबईतील 70% मुस्लिम असलेल्या 18 वॉर्डांचा भाजपनं सर्व्हे केल्याची माहिती। पुणे महानगरपालिकेच्या सगळ्या 165 जागांवरती लढण्यासाठी शिवसेनेची तयारी सुरू। रवींद्र दंगेकर यांची प्रतिक्रिया, तर युतीच्या संदर्भात वरिष्ठ निर्णय घेणार असल्याची देखील प्रतिक्रिया। संभाजीनगरमध्ये शिवसेनेकडून भाजपसोबतच्या युतीसाठी समिती स्थापन। संजय शिरसाट, संदीपान भुमरे, प्रदीप जयस्वाल, राजेंद्र जंजाळ हे समितीवरती असतील। शिवसेना संभाजीनगरमध्ये आजपासून नगरसेवक पदाचे उमेदवारी अर्ज देणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप महानगरपालिका निवडणूक युतीमध्ये लढवणार आहे। युतीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजपनं समिती नेमली आहे। मंत्री अतुल सावे, भागवत कराड, संजय केनेकर यांचा समितीमध्ये समावेश। जळगावच्या चोपड्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेराचा डिस्प्ले 20 मिनिटांसाठी बंद होता। स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पहारा देणाऱ्या शिंदेच्या शिवसेनेकडून प्रशासनावरती संताप व्यक्त। बुलडाण्यामधल्या स्ट्रॉंग रूम बाहेरची सुरक्षा वाढवली। एका वेळेला 25 पोलीस पहारा देणार, तर सशस्त्र SRPF जवानही तैनात। नाशिकमध्ये प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींच्या पडताळणीला वेग आलाय। आतापर्यंत 9,772 पैकी तब्बल 5,181 हरकतींची पडताळणी पूर्ण झाली आहे। सुनावणीसाठी 952 मतदारांना महानगरपालिकेकडून नोटिसा। यवतमाळच्या आर्णीमध्ये काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश। जिल्हा परिषद निवडणुकांच्या पूर्वी काँग्रेसला मोठा धक्का। दादरमधल्या कोहिनूर पार्किंगला 50% सूट, यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई। भाजप आयत्या बिळावरती नागोबा, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत यांनी लावला बॅनर। शरद पवार यांच्या 86व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्याच्या कोथरूड भागामध्ये 86 रुपये दरानं पेट्रोल दिलं जात आहे। राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे 86 रुपये प्रति लिटरच्या दरानं पेट्रोल सध्या देत आहेत। वाढदिवसाच्या दिवशी शीख समाजाकडून शरद पवार यांना तलवार भेट देण्यात आली आहे, तर मुस्लिम समाजाकडून शरद पवार यांचा सत्कार झालाय। पंतप्रधान मोदींकडून शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। पवारांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी मोदींनी शुभेच्छा दिल्या। अभिनेते रजनीकांत यांचा देखील आज वाढदिवस आहे। 75वा त्यांचा वाढदिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्यात। रजनीकांत यांचं चित्रपटसृष्टीमधील 50 वर्षांचं योगदान हे उल्लेखनीय आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं। जालन्यामध्ये प्रहार संघटनेच्या दिव्यांगांचा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या। शासन निर्णयानुसार आमदार आणि खासदार निधी दिव्यांगांसाठी नियमित खर्च केला जावा, तसंच दिव्यांगांना एक समान 2,500 मासिक पेन्शन द्यावी या मागणीसाठी आंदोलन।
राज्यामधील जीएसटी अधिकाऱ्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. मोडकळीस आलेल्या जीएसटी भवनाची दुरुस्ती, पायाभूत सोयी सुविधा, निवड श्रेणी यासारख्या अनेक मागण्यांसाठीच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. पुण्यातल्या नवले पुलाजवळ पुन्हा एकदा स्थानिकांचं आंदोलन. प्रशासनानं केलेल्या उपाययोजनांचा उपयोग नाही, अपघातांची मालिका सुरू आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. पुलावरील उतार कमी करा, कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंत एक उड्डाण पूलही बांधा, इथल्या स्थानिकांची मागणी. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बनं उडवून नेण्याची धमकी आली आहे. बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी सुरू आहे, मात्र कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेतल्या आदर्श विद्यालय आणि सिद्धार्थ नगर परिसरामध्ये कुत्र्यांचा हैदोस. मागील 2 दिवसांमध्ये 15 ते 16 नागरिकांवरती भटक्या कुत्र्यांकडून हल्ला. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. वसई विरारमध्ये सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना दाणे टाकायला महानगरपालिकेची मनाई. वाढती अस्वच्छता आणि दुर्गंधीच्या तक्रारींमुळे हा निर्णय. नियमांचं उल्लंघन केलं तर दंडात्मक कारवाई केली जाईल. सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलमध्ये दाखल झालेल्या ब्राह्मोस घोड्याची तब्बल 15 कोटी रुपयांची किंमत आहे. गुजरातच्या नागेश देसाई यांच्या देसाई स्टड फार्मवरती पाळलेल्या या ब्राह्मोस घोड्याला बघण्यासाठी गर्दी होतीये. पुष्कर मेळाव्यामध्ये ब्राह्मोसला 8 कोटी रुपयांची ऑफर होती. धाराशिवच्या परांडा तालुक्यामधील शिरसाव जिल्हा परिषद शाळेची महापुराच्या नंतर दुरावस्था झाली आहे. मंदिरामध्ये पत्र्याच्या शेडच्या आडोशाला ही शाळा भरती आहे. राजकीय नेत्यांच्या पाहणी दौऱ्याच्या नंतर देखील या शाळेची ही स्थिती अजूनही कायम आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.